स्पर्धेमध्ये आणि तदनंतर मात्र भरपूर वेळ त्यांना वाट बघायला लागतोय आणि ती प्रतीक्षा आज कदाचित पूर्ण होऊ शकतोय. मास पाटील यांच्याकडे असलेला हा रेकॉर्ड्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. म्हणूनच आम्ही म्हटलं की आमचा गुणलेखक जर सक्षम असेल तर धावतं समालोचन आम्ही तुमच्यापर्यंत सक्षमरित्या पोहोचवू शकतो. दोन बॅटर उतरताना दिसत आहेत आपल्याला, हर्षद आणि हितेश. हितेश चौधरी आणि हर्षद हे जबाबदारी स्वीकारण्याकरता उतरत आहेत, बॅटिंग करण्याकरता उतरत आहेत. श्री सोनिका माता मालोडी ए टीम संघाद्वारे कालच्या दिवसामध्ये श्री सोनिका माता मालोडी बी संघाच्या टीमने म्हणजे संघाने काय चांगला परफॉर्मन्स दिला. त्यांच्या टीमने दोन वेळा त्यांचे दोन बॅटर पहिला विकेट करता 82 धावांची भागीदारी पाहिली होती आपण. हर्षल डवले आणि विघ्नेश मडवी या दोघांनी मिळून केली होती पहिल्या मॅचमध्ये. दुसऱ्या मॅचमध्ये दोघांनी मिळून पहिला विकेट करता 49 धावांची भागीदारी केली होती आणि या JCA अंतर्गत या स्पर्धेमधील ती सर्वोच्च भागीदारी, दोन वेळा झालेली भागीदारी. कारण याआधी तशी भागीदारी जर आपण बघितलं तर देवानंद तळेसाहेब प्रतिष्ठान, स्वराज्य एंटरप्राइजेस, गावदेवी वेहळे टीमचे दोन बॅटर यांनी केली होती. वैजेंद्र पाटील सोबत आणखीन एक बॅटर होता, त्याने 89 धावांची भागीदारी पहिला विकेट करता याच मैदानावर केली होती डे 1 मध्ये, म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी. आता मॅचला सुरुवात होतोय. इथं चौधरी स्ट्राईक इनकडे, हर्षद पाटील नॉन स्ट्राईक इनकडे. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय केतन पाटील. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जाईल कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. मॅचला होते सुरुवात. इथे चौधरी स्ट्राईक इनकडे, लेफ्ट आर्मचा मारा, फुल पिच बॉल होता, फुल टॉस बॉल होता, कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाची झाली चूक आणि बॅटरने भागवली चौकारानिशी संघाची भूक. 4 धाबा चौकार. धावसंख्या 4ने खातं उघडलं जातं. हितेश चौधरी याचं विकेट मिळवल्यानंतर दबाव आणला जाऊ शकतो श्री सोनिका माता मालोडी ए या संघावर. कारण श्री सोनिका माता मालोडी ए हा संघ असा आहे की पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा इथे सुद्धा ते खेळत असतात. स्वीप करायचा होता आणि या ठिकाणी हा डॉट बॉल बॅटरला बीट करत हा चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पीपी प्रल्हाद पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्क्युअरलेग पंच म्हणून आपण बघतायत निकलेश बजागे सरांना. दोन्ही चांगले क्रिकेटपटू होते आणि प्रल्हाद पाटील यांचं टेनिस यशामध्ये नाव होतं. मोठमोठ्या संघांच्या माध्यमातून ते क्रिकेटचा खेळ खेळत असायचे. कालच्या दिवसामध्ये त्यांच्या सुपुत्राने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला होता एका मॅचमध्ये. कोळवटापाचा चेंडू टाकायचा होता, इनसाइड आउट करून स्ट्रेट फटका खेळताना बॅटर दिसलाय हितेश चौधरी. थ्रो करण्याआधी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि हर्षद पाटील चांगली साथ देत आहेत हितेश चौधरी या बॅटरला. धावसंख्या 2ने पुढे गेली. धावा लागल्या जात आहेत 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6. श्री सोनिका माता मालोडी ए विरुद्ध जयदुर्गा सुरे ए अशी लढत सुरू आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये श्री कालिका माता क्रीडांगण कालबार येथील मैदानावर हा घमासान. शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर, लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. लगेचच ओळखलं बॅटरने आणि भिरकावून दिलं फाईन लेग रिझन मध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळतील 4. जिल्हा प्रमुख चषक चौकार. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार आहे. जागा बनवली, शॉर्ट बॉल होता, चेंडू हवेत जरूर आहे आणि झेल टिपलाय. हितेश चौधरी या खेळाडूला बाद केलं जातं. पहिला धक्का दिला गेलाय श्री सोनिका माता मालोडी ए टीमला. हितेश चौधरी इज आउट. धाव संख्या 10.
साहेबांचे सुपुत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. राहुल तरे यांना आपण बघतोय आणि एका षटकानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत आर्यन भोईर या खेळाडूला. आणि प्रवेश देवळीकर साहेबांना सुद्धा विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते सुद्धा आपण तो किताब देणार आहोत. वळतोय आपण मॅचकडे. न्यू बॅटरीन विशाल पाटील गेलाय. कालच्या दिवसामध्ये श्री सोनिका माता मालोडी बीट संघाद्वारे खेळत असताना विशाल रावते या खेळाडूला आपण पाहिलं होतं. आता विशाल पाटील विशाल खेळी आपल्या टीम करता बनवेल काय? फुलटॉस बॉल होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. खऱ्या अर्थाने ऑन साईडला मोठा फटका खेळता आला असता बॅटरला. हा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री सोनिका माता मालोडी ए टीमची धावसंख्या धावपळकर लागली आहे 1 गडी बाद 10. पहिल्या षटकाकरता खर्च झालेला वेळ हा सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 मिनिटं झालेली आहेत. मॅन ऑफ द मॅच करता या आर्यन भोईर आहे तिथे. मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करण्याकरता राहुल तरे आणि प्रवेश देवळीकर यांना आपण या ठिकाणी आहात. थोड्याच वेळानंतर आपण देऊया कारण पुन्हा गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होत आहेत गोलंदाज मार्गावर. आयुष पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या चर्चेमध्ये आलेला खेळाडू म्हणजेच आयुष म्हात्रे. नाळा सोपारा नाळा येथून बिलॉंग करणारा तो खेळाडू आहे. अंडर 19चा विश्वकप सुरू आहे आणि काही दिवसापूर्वीच पाकिस्तान संघाला नमून सेमीफायनलमध्ये हा संघ दाखल झालाय अफगाणिस्तान संघाविरुद्ध. ते मॅच चर्चा होईल त्या मॅचची. आता आयुष पाटील आलाय. धावसंख्या 10. स्ट्राईक इनकडे बॅटर आहे. ओहो चांगला बॉल नाही. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल होता त्यामुळेच वाईड घोषित केला. हर्षदने सुद्धा बघितलं चेंडूला पाहिलं निरीक्षण केलं सोडून दिलंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात त्या 11 धाबा. वाईट चेंडू टाकल्यानंतर 11 धाबा चाललेत. जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा हेतू तर आहे परंतु धाबा कशा रोखल्या जातील याकरता आपले चांगले खेळाडू या विकेटवर वापरले जात आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. लगातारचे 2 चेंडू खराब टाकलेत. पंचांचा इशारा येतो समांतर धाबा येतात धाबांतर. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागल्या जातात 12. आयुष पाटील खराब चेंडूने सुरुवात करतोय आणि विशेषतः कदाचित त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास केलाय गोलंदाजीचा. ऑफ स्टंपच्या दिशेने मारा केल्यानंतर धाबा मिळत नसतात प्रतिस्पर्धी संघाला आणि त्या अनुषंगाने तो तिथे मारा करतोय परंतु वाईड लाईन सोडून हा चेंडू जात आहे. ओ या वेळेला सुद्धा व्हाईट बॉल असेल म्हणजेच व्हाईट बॉलची हॅट्रिक साधली जातोय. लगातारचे 3 चेंडू खराब टाकलेत. आत्मविश्वास वाढवण्याकरता हे 3 चेंडू कामी येतील बॅटिंग करणाऱ्या श्री सोनिका माता मालोडी ए टीमला. धावसंख्या धावपळकर 13 आहे. जय दुर्गा सुरई ए विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत श्री सोनिका माता मालोडी ए असा. पहिल्या मॅच मध्ये काय चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता हवे दिवे या टीमचा आणि त्यांनी पहिल्या मॅच मध्ये श्री कान्हाई स्पोर्ट्स पाई टीमला पराभूत केलं. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोळवलंय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडू ओव्हर द रोप जातोय. मिळतील धाबा 4. चौकार. धावसंख्येला आकारणी येताना आपल्याला दिसून येते. धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा. एकच चेंडू अधिकृतरित्या टाकलाय आयुष पाटील या गोलंदाजाने. पुन्हा त्याच दिशेने चेंडूला टोळवलंय. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक चौकार.
भविष्यवाणी 2 वेळा केली ती सफल झाली. आता मास पाटील यांना मी विचारतो की तिसरा चौकार येईल काय? 3 वाईड आलेत, 2 चौकार आलेत लगातार आणि तिसरा चौकार येईल काय? समोर बॅटर आहे हर्षद पाटील. धाव संख्या धाव फलकावर 21 डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या चेंडूला पुन्हा त्याच दिशेने खेळून काढलंय. कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होते. शॉर्ट कव्हर मधून थ्रो करण्याआधी एकदा मिळाली हर्षद या बॅटरला. धावसंख्या झाली आहे 22 धाबा. आता स्ट्राईकिंगकडे बॅटर सज्ज होत आहेत विशाल पाटील. एक चेंडूचा सामना केला, एकही धाव त्यांना बनवता आली नाही. जबाबदारीचं ओझं घ्यावं लागेल. इथेच चौधरी बाद झाल्यानंतर आता जी काही जबाबदारी आली ती पूर्ण करावी लागेल या खेळाडूला. टायमिंग प्रॉपर नव्हतं. शॉर्ट बॉल होता. ऑन साईडला चेंडूला खेळून काढला जातोय. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनचा शतरक्षक पुढे आलाय. थ्रो करण्याआधी एक धाव पूर्ण केली जातोय आणि धाबा या एका धाब्याने पुढे जात आहेत. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. बघतायत आपण मागच्या 2 दिवसांमध्ये काय काय घडलं ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत दिली जातोय आणि जसा वेळ मिळेल तसा त्या माहितीचा उल्लेख आम्ही तुमच्यापर्यंत करणार आहोत. हाफ ट्रॅकर अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. वेलकम बाउंड्री. स्कोर इज थर्ड मॅन रिझन मध्ये दणदण करत चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. चौकार. संख्या 27. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. आता वाईड लाईनच्या आतून हा चेंडू वळताना दिसतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्री सोनिका माता मालोडी ए टीमची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 27. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्यापूर्वी आपण वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत, परंतु आणखीन थोडीशी वाट बघावी लागेल. खेळाडू सुद्धा वाट बघतायत. इथे हाफ सेंचुरीज पूर्ण केली आर्यन भोईर या खेळाडूने. 14 बॉल मध्ये त्याच्या ते अर्धशतक पूर्ण होताना दिसलं आपल्याला आणि तो या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा आपण वाट बघतोय केक प्रेस्टिजची. शुगर डोम केक शॉपचे मालक गणेश मुकादम साहेबांकडून सलग 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच करता ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, ज्यांचा उल्लेख आपण नुकताच केलाय. धावसंख्या 27. 13.50च्या सरासरीने 2 षटकांमध्ये धाव फलकावर लागल्या जात आहेत. पॉवर प्लेचं बंधन आता शिथिल झालंय आणि खेळाडू जवळजवळ बाउंड्री लाईनच्या आसपास आलेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मिड विकेट. स्कोअर लेग मध्ये शतरक्षक ठेवलाय ऑन साईडला 38 सर्कलच्या बाहेर. केतन पाटील आलाय आणि इथे इम्पॅक्ट इन लाईन. लेग बिफोर द विकेट स्वरूपात परत जावं लागतं बॅटरला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 27. दोन 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात. धाव फलकावर त्या 27 धाबा. पुढील मॅच ची चर्चा आपण करणार आहोत, कारण ह्या मॅच मधून जो संघ जिंकेल तोच संघ लढण्याकरता सज्ज राहील. पहिल्या मॅच मध्ये विजेता ठरलेला त्या संघाविरुद्ध त्यांना लढा द्यावा लागेल. ओ मिडल स्टॉम्पवरचा चेंडू होता. नवीन बॅटर आलाय स्वयं भगत आणि त्यांनीही एक धाव पण पूर्ण केली. थ्रो करण्याआधी एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 28 धाबा. केतन पाटील पहिल्या षटकामध्ये थोडेसे बघितलं तर चांगली गोलंदाजी होती. 10 धाबा खर्च करत 1 विकेट मिळवला होता आणि त्याच्यानंतर व्यक्तिगत दुसरं सांघिक तिसरं षटक टाकत असताना एक सफलता त्याने मिळवून दिली. विशाल या बॅटरला त्याने बाद केलं. चांगली चर्चा होतोय या स्पर्धेची.
मुन्ना तारे हे सुद्धा भरपूर मेहनत घेत आहेत या स्पर्धेकरता, त्यांना सुद्धा आपण समोर बघतायत. आयुष पाटील याचं सुद्धा षटक चांगलं दिसलं होतं. हो, स्विंग अँड मिस. आता जोरकस मारायचं होतं ऑन साईडला, परंतु तंत्र व्यवस्थित नव्हतं. बॅटिंग टान्स जर तुमचा चांगला असेल तर तुम्हाला फटक्याची निवड करणं सोपं जातोय. ऑफ ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, पुल अशा प्रकारचे फटके तुम्ही चांगले खेळू शकतायत. धावसंख्या धावपळकर आहे ती 28 धाबा. चांगली वापसी करतायत केतन पाटील. आता तर धारदार गोलंदाजी होतोय. याआधी थोडंसं चेंडूचं कबर हे फुललेलं आपल्याला दिसलं. सरळ बॅटने ओव्हर फिश बॉल आणि पाठवून दिलाय लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, लांब लचक षटकार. जन्म आणि मृत्यू यांच्या मधला प्रवास म्हणजेच आयुष्य आहे. आयुष्य लहान असतं, ते जगायचं असतं छान, कारण झाडालाही माहीत नसतं कधी गळेल कुठलं पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर मग नुसता स्वार्थ आहे. इथे सुद्धा बॅटरला समजायला पाहिजे की आपल्याला आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये नेमकं काय करायचं आहे. सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या धावपळकर आहे ती 34 धाबा. षटकार आल्यानंतर धावसंख्येला आकारणी सुद्धा मिळाली, तरी सुद्धा खूप चांगलं षटक आहे केतन पाटील या गोलंदाजाचं. धावसंख्या 34. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल टाकण्याकरता केतन पाटील तयार. स्ट्रायकिंग कडे उजव्या हाताचा बॅटर आहे. विस्फोटक रूप तो धारण करू शकतोय मिस्टर हर्षद पाटील. ओ, चांगला अप्परकटचा फटका खेळायचा होता. चांगला झेल शॉर्ट गली क्षेत्रामध्ये टिपलाय क्षेत्ररक्षकाने आणि परत जावं लागतं हर्षद पाटील या खेळाडूला जो कडक बॅटिंग करत होता. 19 धावांचं योगदान आपल्या टीम करता त्याने दिलंय आणि 19 धावा करून तो बाद झालाय. बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 34 धाबा, 3 गडी बाद. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा श्री कालिका माता कालबार क्रीडांगणावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026. श्री कालिका माता क्रीडांगणावर आणि कालिका मातेच्या नावाने इथे गीत वाजलं जातोय. गॅस चेंडू त्या ठिकाणी हवा आहे आणि तो चेंडू पुरवण्याचं काम केलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 34 लागले. 11.33च्या सरासरीने 34 धाबा 3 षटकांमध्ये आले. परंतु लक्ष असायला हवं की उर्वरित 2 षटकांमध्ये 25 ते 30 धाबा कशा बनतील. ह्या विकेटवर तुम्ही 70 धाबा जरी बनवल्या तरी त्या दुसऱ्या इनिंगमध्ये चेस होत आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं, डे 1 मध्ये सुद्धा बघितलं 82 रन्स. पहिल्या एक मॅच बघितला डे 1 मध्ये 2 तारखेला 82 धावांचं टार्गेट होतं. ते 82 धावांचं टार्गेट सुद्धा चेस झालंय. कालच्या दिवसात सुद्धा तशाच घटना घडल्यात. म्हणजे जास्तीत जास्त धाबा तुम्हाला बनवाव्याच लागतील. 60+ धावसंख्या बनवल्या तर मग प्रतिकार तुम्ही करू शकता. दुसऱ्या इनिंगमध्ये रोखण्याकरता तुमचे चांगले गोलंदाजी मार्गावर आणू शकतात. सिमेंट विकेट आहेत आणि बोलबाला सध्या फलंदाजांचा दिसतोय. स्वयं स्ट्रायकिंगकडे कोळवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर टाकला होता. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू तर जातोय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाबेकरता जितू पाटील धावत आहेत आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. जबाबदारी उचलल्या
संयम या खेळाडूने. सुरुवात सुद्धा चांगली झाली होती. पहिला विकेट करता भागीदारी सुद्धा 10 धावांची झाली होती. त्याच्यानंतर मात्र मोठे फटके आपल्याला दिसले नव्हते. संदीप पाटीलचा हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी, उसळी जास्त घेतली आणि त्या कारणाने एक वॉर्निंग सुद्धा मिळाली गोलंदाजाला. 1-2 ओव्हर एक वॉर्निंग मिळतोय. फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू जाताना दिसलाय. एक चांगला बॉल गोलंदाजाने रिलीज केलाय. बाउन्सरचा मारा त्या ठिकाणी करताना ते दिसत आहेत. हाफ ट्रॅकर होता, उसळी जास्त होती आणि म्हणूनच एक वॉर्निंग या गोलंदाजाला मिळतोय. ऑन साईडला 38 सर्कलच्या बाहेर 3 आहेत आणि ऑफ साईडला 2. जागा बनवून खायचा होता. ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला होता परंतु टर्न सुद्धा मिळतोय. लेग कटर चेंडू होता हा. डॉट बॉल. 3 चेंडू अप्रतिम टाकलेत गोलंदाज संदीप पाटील. नावाची चर्चा तर झालीच पाहिजे अशा खेळाडूंची. धावसंख्या धावपळकर आहे ती 36 धाबा. दबाव दडपण वाढवण्याचा केला जातो प्रयत्न, कारण हीच ती संधी आहे. या संधीचं सोनं तुम्हाला करावायचं आहे. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत आहे. छत्रक्षक दूरवरून येतोय. सहज सोपा झेल तो टिपतोय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि परत जावं लागतं. तर संयम भगत या खेळाडूला बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर 36. थँक्यू. 3 षटक 4 चेंडू टाकून चालत. धावपळकावर धाबा आहेत त्या 36 धाबा. म्हणजेच सुरुवात चांगली झाली होती. धावसंख्येचा आलेख वाढत चालला होता. अचानकपणे विकेट गेल्यानंतर तो दबाव आला. त्या दबावामधून बाहेर पडता आलं नाही. बॅटिंग करणाऱ्या टीमला बाहेर पडावं लागेल. क्रिकेटमध्ये डावपेच फार महत्त्वाचं असतं. जे सध्या जय दुर्गा सुरुई ए टीमने आखलेत आणि त्यांना लगेचच ठराविक अंतराने विकेट मिळत आहेत. नवीन बॅटर गेलेत रोहन. ओहो, पुढे टाकलाय आणि रोहनने उचललाय. हवेत चेंडू आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षकाने दिली हमी. क्षेत्ररक्षकाला संघाचे कामी. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 36. थँक्यू. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 5 गडी बाद 36 धाबा. नवीन बॅटर आता नेहाल गेलाय खेळण्याकरता. एका रेकॉर्डने ज्या खेळाडूची संपूर्ण विश्वामध्ये चर्चा झाली टेनिस विश्वात, ते उमेश तरे या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं मी स्वागत करतोय आणि चौकाराच्या मदतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मिडविकेट क्षेत्राबाहेर चेंडू गेलाय. सीमारेषे पार. हा आलाय चौकार. चार षटकांचा खच संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 40 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत. मालोडी ए टीमच्या उजव्या बाजूला बऱ्याचशा प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. डुंगा गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रविकांत पाटील या स्पर्धेला बघतायत. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. रविकांत पाटील यांचं आम्ही स्वागत करतोय. जामता राजा स्पोर्ट्स खारबाव संघ आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026. वडकर गावामधून अभि पाटील हे खेळाडू खेळत असतात आणि त्यांच्या पिताश्री रविकांत पाटील या ठिकाणी दाखल झालेत. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. वेलकम वेलकम वेलकम. आता मॅचकडे पुन्हा आम्ही वळतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्गावर कॅप्टन आलेत मितेश पाटील. बरेचसे रेकॉर्ड झालेत, त्यांची माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सर्वाधिक सांघिक सर्वोच्च धावसंख्या जर आपण बघितली तर
8 धाबा सीमित 5 षटकांमध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा संघाने कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाविरुद्ध बनवल्यात. तो एक रेकॉर्ड्स आजच्या दिवसामध्ये नोंदवलाय. सचिट करण्याचा इरादा केला होता. चेंडू जातोय फ्लाय स्लिपच्या बाजूला, गली क्षेत्राच्या दिशेने वळत होता. एकदा मिळाली, स्ट्राईक मिळतोय आता बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे गेली, धावसंख्या 41. निहाल आता स्ट्राईक इनकडे गेलाय. शेवटचे 5 बॉल डाऊन द लेग, डाबे सोडून जाणारा बॉल आहे. धाव मिळतील असं वाटतंय. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेलाय. 1+1 या 2 धाव मिळतील. एक पळून पूर्ण केली आणि वाईडचा इशारा सुद्धा आलाय. धावसंख्या 43. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये 15 ते 12 धाबा आल्या तरी पहिल्या इनिंग मध्ये 60च्या जवळपास जाऊ शकतो हा संघ. फुलपिच बॉल होता, हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. थ्रो करण्याआधी दुसरी धाव होईल काय? आणि ह्याच बरोबर या 2 धाबा पळून पूर्ण केल्या जात आहेत बॅटरद्वारे. 2 धाबा बॅटर जितू पाटील यांच्या खात्यामध्ये गेल्यात. एक विस्फोटक खेळाडू आहे. अपेक्षा आहे मोठ्या पटकनची. धावसंख्या धावपळकर 45, 45. सुचिट करण्याचा इरादा केला होता पक्का. गोलंदाजाने बॅटिंग करणाऱ्या टीमला दिलाय धक्का. विकेट डाऊन, 6वा धक्का, 6 गडी बाद. धावसंख्या 45, 45. नवीन बॅटर गेला वंश पाटील. आणि मला असं वाटतं की जितू पाटील यांच्या सुपुत्र आहेत. बाप बेटे एकाच टीम मधून खेळतायत. जितू पाटील यांच्या सुपुत्र वंश पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून होत असतं. इथे चौधरी आमची आठवण करत असतात आणि त्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी आम्हाला मिळत असतं. पुन्हा एकदा आभार मानतोय या खेळाडूंचं, आयोजकांचं, जे नेहमीच प्रेम दाखवत आहेत. आता वंश पाटील गेलेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 6 गडी बाद 45. वंश पाटील म्हणजे जितू पाटील यांचे सुपुत्र आहेत. हो, चांगला बॅकलिपचा वापर केला. विकेट जरी गेली तरी वंश आणि चांगला फटका दाखवला होता. विकेट डाऊन, बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला आणखीन एक धक्का. धावसंख्या धावफळकावर 45, 45. गॉन. रोहित मैदानाच्या आतमध्ये गेलाय. रोहित शर्माला असं 12 खेळाडूला पाठवलं तर चालेल काय? रोहित याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. 9 क्रमांकावर तो खेळण्याकरता गेलाय. 7 गडी बाद झालेत. 7 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर 45, 45. शेवटचे 2 बॉल शिल्लक. विकेट हॅट्रिकवर आलेत कॅप्टन मितेश पाटील. चांगला खेळ जयदुर्गा सुरई ए टीमने केलाय. कर्णधाराने जे काही डावपेच आखले होते त्याच्यामध्ये ते सफल होत आहेत. स्विंग अँड मिस. जास्त उसळी घेणारा चेंडू होता. अपील जोरदार केलंय. यस, इज गॉन. विकेट मिळाली आणि विकेट हॅट्रिक करणारा हा दुसरा गोलंदाज ठरलाय. याआधी आपण बघितलं तर पहिली विकेट हॅट्रिक विनीत मुकादम जे खारबाव टीमचे खेळाडू आहेत. कालच्या दिवसातील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा मिळाला होता वेळे संघाविरुद्ध. आणि आता दुसरी सेमीफायनलच्या मॅच मध्ये तो पराक्रम केला होता. आणि या मॅच मध्ये पराक्रम करणारा खेळाडू ठरलाय विकेट हॅट्रिकचा मानकरी. आणि तो खेळाडू आहे कॅप्टन मितेश पाटील. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजेच 10 खेळाडूंसहित हा संघ उतरला होता. एक खेळाडू कमी होता. मला वाटतं मला संधी मिळाली असते तर मी उतरलो असतो. 90 खेळाडूंसहित हा संघ उतरलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागल्या जातात. 8 गडी बाद 45, 46 धावसंख्येचे टार्गेट असेल.
त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करूया. पंधरा चेंडूंमध्ये 56 धाबा आणि 14 चेंडूंमध्ये आपला अर्धशतक पूर्ण करणारा आर्यन भोईर ठरले या मॅचचा हिरो. मी विनंती करतोय भाऊ पाटील, एक सफल उद्योजक पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय, सफल पंच भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते ही मोमेंटो दिले जातोय. त्या मोमेंटोची आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर केक पेस्ट्रीज मी मुन्ना तरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण केक या ठिकाणी या खेळाडूला द्यायचा आहे. राहुल तरे यांना विनंती करतोय आपण कोल्ड्रिंक्स या ठिकाणी वितरित करावी. शुगर डोम केक मालक गणेश मुकादम यांच्याकडून केक पेस्ट्री झालं. रमेश तरे हे सुद्धा आलेत. आर्यन या ना, हाफ सेंचुरी आपण पूर्ण केलंय. 2026 मध्ये यापूर्वी जीसीए अंतर्गत खेळत असताना कधी हाफ सेंचुरी पूर्ण केलंय काय 2026 मध्ये? सर जेव्हापासून खेळतो त्या आत्तापर्यंत ही माझी पहिलीच 50 आहे. क्या बात आहे, पहिली 50 आहे. आणि अगदी योग्य चॉईस केलं मी आर्यनची. चांगला परफॉर्मन्स देतो, तुझ्या नावाची चर्चा होते, कुळ्या गटामधून सुद्धा तुला खूप चांगलं आमंत्रण असतं. अशा वेळेस तुला कसं फील होतंय? खूप चांगलं फील होतंय. दररोज खेळत असतो, बॉडीला रेस्ट नसतो, असं वाटतं की नाही आज रेस्ट करावं. पण माझे जे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी मी जातो, कारण तिकडे आपल्याला बघायला खूप लांबून येतात, तर त्यांच्यासाठी मी जातो. घरातून क्रिकेट खेळण्याकरता कोणाकोणाचा सपोर्ट असतो? मम्मी पप्पा दोघांचा. नक्की? हो नक्की. क्या बात आहे. आता तुझं स्वप्न काय आहे? टेनिस क्रिकेटच्या स्पर्धामध्ये तू खेळत असतोय, पुढे तुझं काय स्वप्न पुढे आखलंय काय? तुला पुढे कुठे खेळायचं आहे? सर आता आपल्याला माहितीच आहे की ISPL होतंय, तशा अनेक अशा लीग आल्यात. त्या सर्व ज्या लीग आहेत त्यामध्ये सर्वमध्ये खेळायचं आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन एक झालेलं आहे, ते इंटरनॅशनल होणार आहेत. तर वर्ल्ड कप पण टेनिस क्रिकेटचा खेळायचा आहे. क्या बात आहे. स्वप्न बघितलंय आर्यन भोईर करता. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कॉंग्रॅच्युलेशन आर्यन. आमच्यासोबत चांगली चर्चा आपण या ठिकाणी केल्यात. चला आता मैदानाच्या दिशेने आपण वळतोय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. दुसऱ्या इनिंगमध्ये जयदुर्गा सुरई ए टीमची फलंदाजी कशी होते आणि गोलंदाजी करताना श्री सोनिका माता मालोडी ए टीमचे गोलंदाज कसा परफॉर्मन्स देत आहेत याचं धावतं विवरण, धावतं समालोचन पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय महाराष्ट्रातील कॉम्प्युटर समालोचक आमचे मित्र शुभाजी धुमाळ येत आहेत करण्याकरता कमाल. स्टील स्टे ट्यून ऑन UCN लाईव्ह. खूप खूप धन्यवाद संदीप गावंड सर. सर्वांचं पुन्हा एकदा जांतारचा ग्रुप खारबा आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय सोनिका माता मालोडी ए विपक्ष जयदुर्गा सुरे ए या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावामध्ये मालोडी ए संघाने 8 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर धावा जोडल्या. त्या 46 आणि 47 धावांचा लक्ष इथे मात्र ठेवलेलं आहे जयदुर्गा सुरे ए या संघासमोर. 46 धावांचं लक्ष आहे, माफ करा 45 धाव पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाल्या आहेत. आणि 46 धावांचं इथे टार्गेट 46चं टार्गेट इथं मात्र पाहायला मिळतं जयदुर्गा सुरे ए या संघासमोर. या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम दिवसपूर दिवा संघाच्या नावे आज आपल्याला पाहायला मिळाला आहे. गेल्या या अगोदरचा विक्रम ज्यापासून गोरसे संघाच्या नावे होता 99. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 90 पेक्षा जास्त धावा 4 संघांनी कुठून काढले, ज्यामध्ये गावदेव वडगर संघाचे 97, त्यानंतर देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले संघाचे 98, ज्यापासून गोरसे संघाच्या 99 आणि दिवासपूरचा दिवा संघाच्या 100 पेक्षा जास्त धावा म्हणजे 108 धावा त्यांनी कुठून काढलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 फलंदाजांनी अर्धशतक झळकावले आहेत, ज्यामध्ये वेले संघाचा विजेंद्र पाटील नाबाद 68 धावा, कोण संघाचा हेमंत कराले नाबाद 63 धावा, मालोडी बी संघाचा हर्षल डवले नाबाद 53 धावा आणि आर्यन भोईर देवा संघाचा ज्यांनी या मागील सामन्यामध्ये 56 धाव कुठून करताना अर्धशतक झळकावलं होतं. म्हणजे 4 फलंदाजांनी अर्धशतके या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो रुपेश पाटील विथ पियुष पाटील,
तर बॉलिंग मार्क सज्ज होताना गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय. हर्षद इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता फायनल रिझनकडे, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही नीटचा फलंदाज रुपेश, आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. वाटसाठी ते रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. फेर डिलिव्हरी आपण बघतो, कारण स्टंपच्या वरून चेंडू मागे गेला होता. पहिल्या चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज हर्षद पाटील. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, इथे देखील जोरदार अपील पाहायला मिळतंय, मात्र पंच सहमत नाही. एकदाचा इशारा पंचांकडून येतोय. अखेर आव्हान त्याने अकाउंट ओपन होतंय जयदुर्ग सुरे हे या संघाचं. जयदुर्ग सुरे संघाने जेसीच्या सुरुवातीच्या दोन्ही स्पर्धांवर नाव कोरलं होतं. पहिली स्पर्धा 14 मानकुली आयोजित चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन मानकुली मैदानावर केलं होतं. त्या चॅम्पियन ट्रॉफीचे चॅम्पियन संघ देखील जयदुर्ग सुरे हे संघ राहिला होता. आणि त्यानंतर जयदुर्ग सुरे हे आयोजित बबन समिती चषकाचा देखील विजेता जयदुर्ग सुरे हे संघ राहिला होता. मग त्यानंतर या संघाची कामगिरी तेवढीशी चांगली राहिलेली नाही. त्यानंतर या संघाला खूपच संघर्ष करावा लागलेला आहे. फ्रंटलाईन गोलंदाज हर्षद पाटील P1चं पहिले षटक हाताळताना इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातो कॉकर रिझनच्या वरून सीमा पार झन्नाटेदार षटकार. मध्ये आउट ऑफ भिवंडी बाहेर जाऊन देखील पियुष पाटीलने चांगली कामगिरी केलेली आहे. त्याला सलामीला बढती दिली होती आणि तिथे मात्र त्यांनी संधीचं सोनं केलं होतं. इथे हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फटका फायनल क्रीजमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना पियुष पाटील याची गेली संपुष्टात. पहिला फलंदाज हर्षद आपण पाहतोय याने विकेट प्राप्त केलेला आहे पियुष पाटील याचा. पियुष पाटीलने सुरुवात षटकाराने चांगली केली होती, मात्र त्या सुरुवातीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही. 6 धावसंख्येवर तो बाद झालेला आहे आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये सुजित पाटील येतोय. सेहेचाळीस धावांचं लक्ष आहे. 46 लक्षाचं पाठलाग करताना जयदुर्ग सुरे हे संघ आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतो. यानंतर आपण सामना पाहणार आहोत या सामन्यात विजय संघ विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली वापसी केलेली आहे गोलंदाज हर्षद पाटील याने. आपण पद्धत षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर विकेट देखील प्राप्त केलेले आणि हा चेंडू निर्धाव त्याने हाताळलेला आहे. हो करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. अखेर थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू पुढे. डीप थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. मात्र 2 धावा फलंदाज लेगबाच्या रूपाने पूर्ण करतात आणि 2 धावांनी सुरे ए संघाची धावसंख्या वाढून होते. धावफलकावर 9 धावा. पहिले षटक समाप्त झालं. P1च्या पहिल्या षटकामध्ये जयदुर्ग सुरे ए संघाची धावसंख्या 1 बाद 9 धावा. यानंतर सामना आपण पाहणार आहोत या सामन्यात विजय संघ विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा, त्यानंतर शेलूमाता वर्ल्ड विरुद्ध
वीर तानाजी दापोडे आणि त्यानंतर सामना पाहायला मिळालेला आरडी ओली विपक्ष हनुमान भावाले बी याचं शेड्यूल असणार आहे. काल जर विचार केला तर काल आयोजक संघाने कालचा दिवस गाजवला होता, कारण अंतिम सामन्यामध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये देवानंद थले प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेले संघाला पराभूत करून जांतराचा खारबाव संघाने या फायनलमध्ये धडक मारलेली आहे. आणि यंदा जगामध्ये दुसऱ्यांदा जांतराचा खारबाव संघ फायनलमध्ये धडक मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या अगोदर अग्निमाता पिंपळा चषकामध्ये देखील हा संघ फायनलमध्ये पोहोचला नाही होता आणि त्यावेळी शिवचोरबा कोण संघाला पराभूत करून अग्निमाता पिंपळा चषकावर देखील आपलं नाव कोरलं होतं. पिटूचं दुसरं षटक हितेश पाटील घेऊन येतोय, तर सामन्याकडे फलंदाज रुपेश पाटील. इथे या स्ट्रेटरचा फटका मध्ये स्वतःच्या फाउलरमध्ये चेंडू अडवला जातोय. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 9 धावा. पिटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि पिटूच्या दुसऱ्या षटकामध्ये आता मध्ये 3 क्षेत्ररक्षक ऑल्ट्रीमध्ये पाहायला मिळतात 30 सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि ऑफ साईडला 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये, तर लॉंग ऑन आणि या मिड विकेट ह्या ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. कट केलेल्या चेंडूला कवरपालच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप मधून सीमा पार चौकार. इथे मध्ये गुडघ्यावर बसून हा फाटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील, चेंडू निघून जाईल सीमा पार. 1 बाउंस चौकार, घुटना टेक और चौका देख. धावसंख्या 17 धावा. हो 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 हो, हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक चौकार. मधील वडगड संघाचा साहिल पाटील, दिवा संघाचा अरेन भोईर नंतर तिसरा फलंदाज बनतोय चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा सूर्य ए संघाचा रुपेश पाटील. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार रुपेश पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतात. चौकारामध्ये डील करताना चौकारांची भाषा बोलताना तो पाहायला मिळत आहे. आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू मात्र फील्ड केला जातोय मिड रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज दरम्यान पूर्ण करतात आणि अशा प्रकारे या सिंगलने या दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती, 2 षटक समाप्ती झाले. 2 षटक समाप्तीनंतर जयदुर्ग सूर्य ए संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 26 धावा. इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावांच्या 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आव्हान येते 46 धावांचं. 18 चेंडूचा खेळ शेष आहे, मध्ये 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये इथून
20 धावांची अजून आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 फलंदाज आहेत ज्याने या चौकारांची तिकडी पूर्ण केलेली आहेत, ज्यामध्ये गावदेव वडकर संघाचा साहिल पाटील, दिवासपूर दिवा संघाचा आर्यन भोईर आणि नुकताच जयदुर्ग सुरे ए संघाचा रुपेश पाटील यांनी देखील हा कारनामा केलेला आहे. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 10 फलंदाजांनी या षटकांच्या हॅट्रिकचा देखील विक्रम केलेला आहे. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. इथे हुक केले चेंडू, हुकचा फटका, चेंडू निघून जातोय या डीप फान लेग मधून सीमा पार चौकार. स्वागत इथे या चौकाराने केलेलं आहे रुपेश पाटील याने. पुन्हा एकदा आपण पाहतोय या मोठा फटकाने हा चेंडू देखील निघून जातोय बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मधून सीमा पार. पाहूया पंचांचा काही इशारा येतोय, चौकार की षटकार. हा चौकार. समोर खेळल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचतोय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाही आणि चेंडू निघून जाते सीमा पार. हा देखील चौकार. पाहतोय याच इनिंगमध्ये रुपेश पाटीलच्या बॅटमधून चौथी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. चौकारांचे मात्र एकमेव फलंदाज आपण बघतोय रुपेश पाटील यांनी या एकाच इनिंगमध्ये हा कारनामा 2 वेळा केलेला आहे. धावसंख्या 38. इथे बास्कर ऑफ विकेट हा चेंडू खेळला गेल्यामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. डीप पॉइंट रिझनमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. वैयक्तिक 30 या धावसंख्येवर फलंदाजी करताना रुपेश पाटील. इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अखेर आपण पाहतो चौथ्या प्रयत्नात हा झेल पकडलेला आहे क्षेत्ररक्षकाने स्ट्रेट लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये आणि सुजित पाटील याची केली. इथे मात्र समाप्त होताना केतन पाटील आपण बघतोय यंदा जगामध्ये केतन पाटील पहिला फलंदाज ठरलेला आहे आणि एकमेव फलंदाज देखील आपण पाहतोय ज्यांच्या बॅटमधून सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहायला मिळाले आहेत. यंदा जगामध्ये असे 2 खेळाडू आहेत. पहिला म्हणजे केतन पाटील ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आणि दुसरा जबरदस्त गोरसे संघाचा रुपेश केने ज्याने 6 चेंडूमध्ये 6 चौकार सलग ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 39 धावा 39 आणि केवळ इथून 7 धावांची आवश्यकता आहे. फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मिड रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज मात्र त्याच्या कडून मिसफिल आणि चेंडू निघून जाते सीमापार चौकार.
तो या फलंदाजी करताना ज्याच्या नावी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्याला यंदाच्या काळामध्ये पाहायला मिळालेला आहे. जर मित्रांनो क्रिकेटमध्ये या फर्स्ट क्लास प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाहायचं झालं तर गॅरी सोबर्स ज्याने 1968मध्ये पहिले 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता वेस्ट इंडिजचा फलंदाज. त्यानंतर भारताचे रवी शास्त्रीच्या नावे देखील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये या 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 खेळाडू आहेत ज्यांनी हा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. ज्यामध्ये आपण बघितलं तर वन डे क्रिकेटमध्ये या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हर्षल गिब्स ज्याचा जर्सी नंबर 00 आपल्याला पाहायला मिळाला होता. वन डे क्रिकेटमध्ये त्याने हा विक्रम केलेला आहे. त्यानंतर T20 क्रिकेटमध्ये या आपण जर बघितलं तर टीम इंडियाचा युवराज सिंग ज्याने इंग्लंड विरुद्ध सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलेला आणि त्यानंतर कायरन पोलॉर्ड याच्या नावे देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे. बॅकफुलला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र चांगले क्षेत्ररक्षण असलेली या मिड ऑफ रिझनमध्ये पाहायला मिळते. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे इथे या जयदुर्ग सूर्य ए संघाला सामना जिंकण्यासाठी. येथे चेंडू ट्रॅव्हल होतोय या कव्हर रिझनमध्ये. स्कोर इज लेवल 45 धावा केवळ एका धावेने दूर जयदुर्ग सूर्य ए संघ. यानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जवळजवळ चित्र स्पष्ट देखील झालेलं आहे. दिवसभर दिवा विपक्ष जयदुर्ग सूर्य ए या 2 संघामध्ये आणि विजय संपादन केलेले आहे जयदुर्ग सूर्य ए संघाने. पंचांचा वाईटचा इशारा देखील आणि या चौकार म्हणजे 5 धावा. या सभेतील मॅन ऑफ द मॅचसाठी खरे तर 2 दावेदार होते. ज्यामध्ये आपण बघितलं तर शेवटच्या षटकातील गोलंदाज मितेश पाटील यांनी या विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर रुपेश पाटीलच्या बॅटमधून 31 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. मात्र 5 षटकाच्या सामन्यामध्ये आपण बघतोय अंडर 50 लो स्कोरिंग सामना म्हणता येईल आणि म्हणूनच शेवटच्या षटकात मितेश पाटील ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. आपण टॉस नंतर सामनावीरचं पारितोषिक देखील देणार आहोत. टॉसकडे या. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिवसेना जिल्हा प्रमुख टॉस बॉक्समध्ये दिवसभर दिवा विपक्ष जयदुर्ग सूर्य या 2 संघामध्ये.